नमस्कार. बघा विनीनो, त्या ठिकाणी मदतनीस आणि स्वयंपाकी यांना केंद्र शासनाचा आणि राज्य शासनाचा निधी आता मिळणार आहे का? या निधी संदर्भामधला जी पारित झालेला आहे का? हा निधी कधीपर्यंत तुमच्या खात्यामध्ये येऊ शकतो? राज्य शासनाचा किती आणि राज्य शासनाचा किती, असा एकूण किती अतिरिक्त निधी हा स्वयंपाकी आणि मदतनीस यांच्या खात्यावरती येणार आहे? हा जो काही निधी आहे तर तो कोणत्या घटकातील एकंदरीत जे कर्मचारी आहेत किंवा जे काम करतात, स्वयंपाकी आहेत, मदतनीस आहेत, त्यांना मिळणार आहे? या संदर्भामध्ये आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे माहिती बघणार आहोत. बघा बहिणींनो, त्या ठिकाणी 30 मार्च 2026 रोजी हा अत्यंत महत्त्वाचा जी पारित झालेला आहे. यामध्ये प्रधानमंत्री अर्थातच PM पोषण योजनेअंतर्गत अनुसूचित जमाती घटकांतर्गत स्वयंपाकी तथा मदतनीस यांना राज्य शासनाचा अत्यंत महत्त्वाचा अतिरिक्त निधी मिळावा यासाठी GR हा पारित झालेला आहे. या GR मध्ये असं म्हणण्यात आलेलं आहे की प्रधानमंत्री शक्ती पोषण निर्माण योजनेअंतर्गत केंद्र शासनाने सन 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये केंद्राचा जो काही वाटा होता साधारणतः 31 कोटी रुपये तो राज्य सरकारला उपलब्ध करून दिलेला आहे. आणि यानुसार 25 मार्च 2026 रोजी केंद्र शासनाने आपला GR पारित केलेला होता. आता यामध्ये एकंदरीत जर आपण खर्चाचं प्रमाण बघितलं तर केंद्राचं आहे 60%, राज्याचं आहे 40%, असं एकूण 100% निधी जो आहे तर तो स्वयंपाकी आणि मदतनीस यांना मिळत असतो. यांचा पगार सध्या 2500 रुपये म्हणजे 2500 रुपये इतका आहे. यामध्ये अतिरिक्त निधी हा देण्याचा निर्णय केंद्र शासनाने आणि राज्य शासनाने घेतलेला होता. राज्य शासनाचा GR हा 30 मार्च रोजी निर्गमित झालेला आहे. आता केंद्र शासनाने काय केलेलं आहे की आपल्या हिश्श्याचे 600 रुपये प्रमाणे आणि राज्य शासनाने स्वतःच्या हिस्स्यावर येणाऱ्या 400 रुपये प्रमाणे, कारण की केंद्राचा वाटा 60% आहे त्यामुळं अतिरिक्त निधी जर 1000 रुपये मिळत असेल तर 1000 रुपयामध्ये 600 रुपयांचं प्रमाण हे केंद्राचं असेल, 400 रुपये हे राज्याचे असतील. असं दोन्ही मिळून 1000 रुपये हे आता मदतनीस आणि स्वयंपाकी यांच्या खात्यावरती येणार आहेत. हा निधी उपलब्ध करून देण्याचा जो काही GR आहे तर तो 30 मार्च रोजी महाराष्ट्र राज्य शासनाने निर्गमित केलेला आहे. याचा अर्थ असा आहे हा निधी आता हेडवरती आलेला आहे. हे जो काही निधी आहे तो वितरणाचे अधिकार हे वेगवेगळ्या अधिकाऱ्यांना देण्यात आलेले होते. त्यापैकी जो अत्यंत महत्त्वाचा अधिकार दिलेला आहे तो म्हणजे आहरण व संवितरण करता त्या ठिकाणी नियंत्रक अधिकारी आणि आहरण व संवितरण अधिकारी यांना हे अधिकार दिलेले आहेत. आता त्यांनी जी आहे ती पुढील प्रोसेस करावयाची आहे आणि राज्य शासनाने वेळोवेळी ज्या सूचना दिलेल्या आहेत, निर्देश दिलेले आहेत, शासन निर्णय आणि परिपत्रक निर्गमित केलेले आहेत त्यावरनं हा सगळा निधी जो आहे तो वाटप करायचा आहे. यासाठी केंद्र सरकारने आणि महाराष्ट्र राज्य सरकारने आवश्यक असलेल्या सर्व निधींची तरतूद या ठिकाणी केलेली आहे. अशा पद्धतीचा हा शासन निर्णय जो आहे तर तो समोर आलेला आहे. यानुसार आता सर्व स्वयंपाकी आणि मदतनीस यांच्या खात्यावरती हे जे काही पैसे ते येणाऱ्या 8-10 दिवसामध्ये किंवा 15 दिवसामध्ये जमा होण्याची संपूर्ण कारवाई होणार आहे. त्यामुळे ही अत्यंत महत्त्वाची बातमी महाराष्ट्र राज्यामध्ये सर्व स्वयंपाकी आणि मदतनीस यांच्यासाठीही असणार आहे. PM पोषण योजनेचे जे काही पैसे आहेत, केंद्र सरकारचा निधी आणि राज्य सरकारचा निधी दोन्ही उपलब्ध झालेला आहे. त्यामुळे ही 100% पैसे तुमच्या खात्यावरती येणार आहेत. आता PM पोषणमध्ये नेमके स्वयंपाकी आणि मदतनीस म्हणून कोण काम करतात, आता त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊ. तुम्हाला माहीत असेल विद्यार्थी मित्रांनो की आपल्याला मध्यान्ह भोजन योजनेमध्ये विद्यार्थ्यांना 8वी पर्यंत खिचडीचं वाटप होतं आणि वेगवेगळा आहार जो आहे तो विद्यार्थ्यांना दिला जातो. त्यासाठी जे स्वयंपाकी असतात किंवा मदतनीस असतात त्यांची ही पदं असावीत असं मला वाटतं. त्यामुळं निश्चितच ह्या सर्व स्वयंपाकी आणि मदतनीसांना आनंदाचा एक थोडीशी आनंदाची बातमी म्हणायला काही हरकत नाही, कारण की त्यांच्या खात्यावरती हा निधी येणार आहे. तुमचं काही मत असेल, मतांतर असतील, अभिप्राय असतील, महत्त्वाची कमेंट्स असतील तर ते आम्हाला लिहून कळवायला विसरू नका. काळजी घ्या स्वतःची, शेजारच्यांची सुद्धा. वेळ भेटलं तर ऊन आहे सध्या सुरू, बाहेर काही जास्त पडू नका. काळजी घ्या. खूप खूप धन्यवाद.